बघा दिसतात ना सुरेख, या आहेत पाकातल्या चंपाकळी. नाही, हे कुठल्या बाईचं नाव नाही, हे आपल्या रेसिपीचं नाव आहे आणि आपण जो पदार्थ बनवतो तो आहे चंपाकळी. एकदम खुसखुशीत आणि टेस्टी बनतात. जशी आपण बालुशाहीची टेस्ट असते ना, अगदी तशी याची टेस्ट असते. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपीला सुरुवात करूया. 2 कप मैदा घ्यायचा, यातच घालायचं 1/4 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून तूप घालायचं आणि तूप व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं. आता आपल्याला याचा डो बनवायचा आहे. जशा शंकरपाळ्यांचं बनवतो तसंच याचा बनवायचा आहे. यात थोडं थोडं पाणी घालून याचा डो बनवूया. बघा यामध्ये मी 2 वस्तू टाकायचं विसरले, तुम्ही मात्र सुरुवातीलाच टाका. 1/2 टीस्पून यामध्ये मी वेलची पूड आणि थोडासा फूड कलर घालायचा. येलो फूड कलर घातला की कळ्यांचा रंग छान येतो. हे कणिक 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. दिसायला जरा वेगळी दिसते, नेहमीच्या फराळापेक्षा जरा वेगळं दिसतं आणि खायला देखील तितकीच टेस्टी आहे. बघा इथे आपला डो तयार झालेला आहे. याला झाकून 10 मिनिटं ठेवायचं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि पातळ लाटायच्या, खूप जाड लाटायची नाही. लाटल्यानंतर सुरीच्या साहाय्याने बघा असे याचे मध्ये काप करून घ्यायचे. आजूबाजूला कापायचं नाही, कट करायचं नाही. मध्ये जशा रेषा कट करते ना मी, अगदी तशाच रेषा कट करायच्या, म्हणजे आपल्या पाकळ्या छान होतात. आता याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचं, गोल पुंगळीसारखं करायचं. आणि दोन्ही बाजूला असं दाबून घ्यायचं, म्हणजे ही आपली कळी तयार होते. एका साईडला कळीचं टोक होतं आणि एका साईडला देठ होतं. बघा अशाच प्रकारे सगळ्या चंपाकळी बनवून घ्यायच्या. आता दुसरा प्रकार म्हणजे मोठा गोळा घ्यायचा, त्याला मोठी पारी लाटून घ्यायची आणि वाटीने किंवा ग्लासने तुम्हाला जेवढं मोठं लहान हवं असेल त्या आकारात तुम्ही याला गोल कट करून घ्यायचं आणि अशाच प्रकारे चंपाकळी बनवून घ्यायची. बघा इथे मी वाटीचं साह्याने असे गोल कट करून घेतले, म्हणजे होतात देखील एकसारख्याच. किंवा एकसारखे गोळे घ्यायचे आणि त्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि चंपाकळी बनवायची. बघा इथे एकसारख्या पाऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आता याला सुरीच्या साह्याने मध्ये असे लांब काप करून घ्यायचे.
आणि अशा प्रकारे फोल्ड करायचे आणि साईडला प्रेस करून कळीचा आकार आणि देठाचा आकार करून घ्यायचा. आता इथे मी सगळे तयार करून ठेवले आहे. इथे मी हिरवा फूड कलर घेतलेला आहे. याला आता एका साईडला जिथे आपल्याला देठ बनवायचा आहे तिथे एका साईडला थोडंसं एक थेंबभर फूड कलर लावायचा. जे जेव्हा बनतात ना तेव्हा फारच सुरेख दिसतात. तुम्ही बघितलंच असेल, सुरुवातीला मी व्हिडिओ जो सेंड केला त्यात तुम्ही बघितलं असेल, छान सुंदर देठ आणि कळी दिसते. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल मीडियम गरम असायला हवं आणि ह्या आता चंपाकळी आपण मस्तपैकी तळून घेऊया. मीडियम टू लो फ्लेम ठेवायची आणि आतपर्यंत शिजायला हवं याची काळजी घ्या. गॅसची फ्लेम कमी केली तरी चालेल, एकदम लो केली तरी चालेल, परंतु आपल्या ह्या ज्या चंपाकळी आहेत त्या छान व्यवस्थित फ्राय व्हायला हव्यात. ह्या ज्या आपण पाकळ्या तयार केलेल्या आहेत ना त्या तेलामध्ये पहा कसं छान मस्त फुलतात. बघा इथे चंपाकळी तयार झालेल्या आहेत. मी अर्ध्याच तळलेल्या आहे, अर्ध्या अजून बाकी आहेत. बघा काय मस्त त्याची एक एक पाकळी मोकळी दिसते ना. आतपर्यंत छान फ्राय झालेली आहे आणि तितकीच खस्ता झालेली आहे, म्हणजे कुरकुरीत झालेली आहे. खुसखुशीत अशा या चंपाकळी बनतात. आता आपण पाक बनवून घेऊया. 2 कप साखर आणि त्यात 1 कप पाणी. आपल्याला दाटसर पाक तयार करायचा आहे. जसा बालुशाहीला करतो अगदी तसाच पाक तयार करायचा आहे. यातच मी अर्धा टीस्पून वेलची पूड, थोडे केशराचे धागे आणि 3 ते 4 थेंब फूड कलर घातलेला आहे. आता आपण साखरेचा पाक करून घेऊया. पाक करताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. लगेचच पाक तयार होतो. इथे दाटसर एक तारीचा पाक तयार करायचा आहे. साधारणतः मीडियम टू लो फ्लेमवरती करताना 5 मिनिटे झालेली आहेत आणि पाक देखील तयार झालेला आहे. बघा शेवटचा थेंब पडतो तेव्हा तार निघते. अशी हलकी तार जरी तयार झाली ना तरी चालेल. बघा माझे बोट हिरवा रंग लावला तर सगळे बोट हिरवे हिरवे झाले. बघा एवढा पाक आपल्याला तयार करायचा आहे. पाक तयार आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. पाक जरा गार होऊ द्यायचा. त्यानंतर या पाकामध्ये आपण आपल्या ज्या चंपाकळी बनवल्या आहेत त्या घालायच्या, म्हणजे पाकामध्ये छान मुरतात. चंपाकळी पाकामध्ये 5 ते 7 मिनिटे ठेवायची, म्हणजे छान पाक ॲब्सॉर्ब होतो, आतपर्यंत जातो आणि अगदी बालुशाहीसारखी याची टेस्ट येते. चंपाकळी मस्त पाकात भिजलेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊया. आणि आता प्लेटमध्ये सजवून घेऊया. बघा काय सुरेख दिसतं ना, अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि तितकीच खुसखुशीत आणि तितकीच टेस्टी ही चंपाकळी बनते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही केली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नसेल केली तर तुम्ही करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी झाली. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.